नमस्कार श्रोते हो. काही गीतं अशी असतात की त्यांचे शब्द अगदी साधे, सहज समजणारे असतात. पण त्या शब्दांच्या पलीकडे दडलेल्या भावना समजून घ्यायच्या असतील, तर केवळ शब्दांचा अर्थ समजून घेऊन भागत नाही. त्या गीताच्या भावविश्वात प्रवेश करावा लागतो. कवीच्या मनात त्या क्षणी नेमकं काय दाटून आलं असेल याचा शोध घ्यावा लागतो. आज आपण अशाच एका हृदयस्पर्शी गीताबद्दल बोलणार आहोत. प्रिया आज माझी नसे साथ द्याया. या गीताचे शब्द आहेत यशवंत देव यांचे. संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी. आणि शब्दांना न्याय देत आपल्या हृदयस्पर्शी आवाजात हे गीत अजरामर केलं आहे सुधीर फडके यांनी. चला तर मग या गीताच्या शब्दांच्या पलीकडे दडलेलं भावविश्व समजून घेऊया. या पॉडकास्टचं लेखन आणि मांडणी केली आहे गिरीश घाटे यांनी. आज अनेक दिवसांनी संध्याकाळचा चहा घेत मी घराच्या मागच्या अंगणात निवांत बसलो होतो. घराकडे नजर गेली आणि मन भरून आलं. घर कसं दृष्ट लागावी असं भरलेलं आहे. मुलगा उत्तम शिकला, चांगल्या नोकरीवर स्थिरावला, गुणी सून मिळाली. दोघांचा संसार सुखात सुरू झाला. आणि आता त्या सुखात आणखी भर घालत 2 वर्षाचा गोड नातू घरभर धावत असतो. त्याच्या बडबडीनं, खोड्यांनी आणि निरागस हसण्यानं घर जिवंत झालंय. पण या सगळ्या आनंदात एक पोकळी आहे. ती म्हणजे माझी सहचारिणी माधुरी. मुलाचं शिक्षण संपतंय न संपतंय, तोच ती भरल्या संसारातून उठून गेली. मुलाचा संसार, सून, नातू, आम्ही दोघांनी आयुष्यभर कष्टानं उभ्या केलेल्या संसाराचं हे फळ तिनं पाहिलंच नाही. या संध्याकाळी अंगणात एकटाच बसलो होतो आणि नकळत माझ्या ओठांवर शब्द आले. प्रिया आज माझी नसे साथ द्याया. नको धुंद वारे, नको चांदण्याया. आयुष्यात सगळं काही मिळालेलं होतं, पण ज्याच्याबरोबर ते अनुभवायचं होतं ती व्यक्तीच नव्हती. मग हा सुखी संसार, हे चांदणं, हा गार वारा, याचं करायचं तरी काय? नको पारिजाता धरा भूषवूही. पदांची तिच्या आज चाहूल नाही. प्रिये भिण आरास जाईल वाया. माझ्यासमोर अंगणातला पारिजात बहरलाय. रोज पहाटे त्याचा सडा पडतो. पूर्वी माधुरी प्रेमानं ती फुलं वेचायची, परडीत भरून देवापुढे ठेवायची. आजही फुलं पडतात, पण त्यांना उचलणारे ते हात नाहीत. त्या पावलांची चाहूल नाही. तिच्याविना पारिजातकाचा हा सडा केवळ फुलांचा पसारा आहे. फुले सान झेलू तरी भार होतो. पुढे वाट साधी तरी तोल जातो. कुणाला कळाव्या मनाच्या व्यथाया. घरात सर्व काही आहे, पण त्या आनंदालाही आता एक हुरहुर चिकटली आहे. प्रिय व्यक्ती गेल्यानंतर मन इतकं हळवं झालंय की अगदी छोटंसं दुःखही असह्य वाटू लागतं. हाताचा आधार निघून गेल्यावर प्रत्येक पाऊल जड होत आहे. बाहेरून पाहणाऱ्यांना संसार भरलेला दिसतो, पण माझ्या मनातली ही पोकळी कोणाला दिसणार? न शांती जीवाला न प्राणास धीर. कसा आज कंठात येईल सूर. उरी वेदना मात्र जागेल गाया. तिच्या आठवणींनी कंठ दाटून येतो. शब्द फुटत नाहीत. मनात फक्त वेदना जागी राहते. अशावेळी ओठांवर गाण्याचे शब्द उमटत नाहीत. उमटते ती फक्त आठवणींची हुंदक्यांनी भरलेली शांतता. आता आठविता तशा चांदराती. उरे मौक्तिका वीण शिंपाचा हाती. उशाला उभी ती जुनी स्वप्नमाया. मोती गाळून पडलेलं शिंपलं जसं उरतं, तसंच माझं आयुष्य उरलंय. घर आहे, संसार आहे, पण ज्याच्यामुळे या सगळ्याला अर्थ होता ती व्यक्ती नाही. उरतात त्या फक्त आठवणी. आजही कधीकधी असं वाटतं ती माझ्या उशाशीच उभी आहे. तो केवळ भास असतो, पण त्या भासालाच कवटाळून उरलेलं आयुष्य जगावंसं वाटतं. श्रोते हो, या गीताचा अर्थ केवळ विरह नाही, तो सहजीवनाचा अर्थ सांगतो. जीवनात सुखाला खरी किंमत तेव्हा असते जेव्हा ते कोणाबरोबर वाटून घेता येतं.
आणि जेव्हा ती व्यक्ती नसते तेव्हा अगदी भरलेला संसारही अपुरा वाटतो. पुढच्या वेळी हे गीत ऐकाल तेव्हा ते केवळ विरहगीत म्हणून ऐकू नका. आयुष्यभराची साथ, एकत्र केलेला संसार आणि उरलेल्या आठवणी या दृष्टीने ऐका. कदाचित यावेळी या गीताचा अर्थ तुम्हाला नव्यानं उमजेल. या भावनेसोबत आजचा हा प्रवास इथेच थांबवूया. पुन्हा भेटूया अशाच एका अर्थपूर्ण गीतासह. धन्यवाद.